नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 लेसन नंबर 7 दॅट इज लेन्सेस. आणि लेन्स या लेसनमधला आज आपण पाहणार आहोत टॉपिक तो म्हणजे ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्स. ओके, आपला जो डोळा आहे तर आपला डोळा कशाप्रकारे काम करतो किंवा एखाद्या ऑब्जेक्टची इमेज आपल्या डोळ्यामध्ये किंवा आपल्या ब्रेनला कशी काय कळते आणि आपण तो ऑब्जेक्ट कसा पाहू शकतो हे सगळं काही आज आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आधी आपण जे बेसिक पार्ट्स आहेत आईचे तर ते समजून घेऊया. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं सो दिस इज अवर आय. ओके, आता याच्यामध्ये कुठले कुठले बेसिक पार्ट्स आहेत तर फर्स्ट ऑफ ऑल हे जे तुम्हाला दिसतं याच्यावरती म्हणजे आपला डोळा जर आहे, आपण जर आपल्या डोळ्याला निरखून पाहिलं तर वरती एकदम ट्रान्सपरंट असं एक मेम्ब्रान असतं जे की आपल्याला इथे दाखवलेलं नाही आहे, बट ते एक ट्रान्सपरंट मेम्ब्रान असतं ज्याला की आपण काय म्हणतो कॉर्निया. ओके, त्याच्यानंतर हे जे तुम्हाला दिसतं ब्ल्यू कलरचं याला आपण काय म्हणतो आयरिस. ओके, आता आयरिसचा कलर प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कोणाचे ब्लॅक आयरिस असतं, कोणाचं ब्राऊन असतं, कोणाचं ग्रे असतं, कोणाचं ग्रीन असेल, कोणाचं ब्ल्यू असेल. ओके, सो आयरिसचा कलर चेंज होत असतो डिपेंडिंग टू द हेरिटरी कॅरेक्टर्स किंवा इतर ज्या गोष्टी आहेत पर्यावरण वगैरे याच्यावरती सगळ्यावरती आयरिसचा कलर चेंज होत असतो. ओके, सो प्रत्येक पर्सनचा आयरिसचा कलर वेगवेगळा असतो. त्याच्यानंतर हे जे आतमध्ये आहे हे काय आहे प्युपिल. प्युपिल स्वतःची साईज छोटी मोठी करू शकतो. जर जास्त लाईट आली तर प्युपिल काय करतो कॉन्ट्रॅक्ट होतो. जर लाईट खूप डीम असेल कमी असेल तर प्युपिल विल गेट रिलॅक्स्ड. ओके, म्हणजे ते रिलॅक्स होतं, कॉन्ट्रॅक्ट नाही होता ते काय होतं रिलॅक्स होतं. त्याच्यानंतर जर आता आपण पाहतो की आपण जर सनलाईटकडे म्हणजे एकदम दुपारचा जर सूर्य असेल त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर आपले डोळे लगेच बंद होतात. का तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाईट रेज येत असतात आणि एवढे लाईट रेज सामावून घेण्याची डोळ्याची क्षमता नसते. त्याच्यामुळे हे प्युपिल कॉन्ट्रॅक्ट होत जातं आणि इतकं कॉन्ट्रॅक्ट होतं की आपले डोळे आपोआपच बंद होतात. म्हणजे आपण जरी बंद नाही करायचं म्हटलं तरी पण डोळे बंद होतात ती एवढी सगळी सनलाईट पाहून. ओके, सो नेक्स्ट आहे आता हे झालं आपलं प्युपिल. तुम्हाला तर माहिती आहे काय डोळ्याची पापणी आहे, आयलिड आहे. त्याच्यानंतर हा जो व्हाईट पार्ट आहे या ठिकाणी आपण पाहतोय तो काय आहे स्क्लेरा आहे. काय आहे स्क्लेरा. आणि या ठिकाणी आयरिस आणि स्क्लेराच्या मध्ये जी कॉर्नर आहे याला आपण काय म्हणतो कॉर्नर. ओके, म्हणजे आयरिसची कॉर्नर जी की स्क्लेरा आणि आयरिस ज्या ठिकाणी संपतं त्याला आपण काय म्हणतो कॉर्नर म्हणतो. ओके, सो हे सगळं बेसिक होतं आईच्या बाबतीत. आता आपण व्यवस्थित थिअरी समजून घेणार आहोत आणि मग आपण जो दुसरा डायग्राम आहे आईचा तर तो पण समजून घेणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय दिले ते आपण आधी रीड करणार आहोत. जसं की पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे देर इज अ व्हेरी ट्रान्सपरंट व्हेरी थिन कवर विच वी कॅन ऑल्सो कॉल्ड इट ॲज मेम्ब्रान ऑन द ह्युमन आय. आत्ताच याआधी पण सांगितल्याप्रमाणे की आपल्या डोळ्यावरती एक व्हेरी थिन म्हणजे खूप थिन असं खूप पातळ असा एक ट्रान्सपरंट लेअर असतो. ओके, दिस इज कॉल्ड ॲज कॉर्निया आणि त्याला आपण काय म्हणतो कॉर्निया. आता कॉर्निया आपल्याला 7.11 या फिगरमध्ये इथे व्यवस्थित पाहायला मिळेल की हा काय आहे कॉर्निया. हा जो एकदम बाहेरचा एकदम सगळ्यात आउटर लेअर असतो त्याला आपण काय म्हणतो कॉर्निया. एकदम ट्रान्सपरंट असतो आणि खूपच थिन असतो. ओके, सो नेक्स्ट कोणता पार्ट आहे तो आपण आता पाहूया. लाईट एंटर्स द आय थ्रू इट. आणि कॉर्निया सगळ्यात बाहेरचा पार्ट असतो म्हणजे जेव्हा पण आपल्या डोळ्यावरती डोळ्यावरती लाईट पडणार तेव्हा ती कुठून आतमध्ये जाणार डोळ्याच्या कॉर्नियामधून. ओके, सो आता आपल्याकडे डोळे आहेत, आपण डोळ्याने पाहू शकतो, पण जर लाईटच नसेल तर आपण काही पाहू शकतो का अंधारात? नाही. मग एखादी गोष्ट पाहण्यासाठी लाईट पण तेवढीच महत्त्वाची आहे. मग जर लाईट रेज असतात ते जेव्हा कॉर्नियामधून पासआउट होतात तेव्हा पुढे काय होतं ते आता आपण पुढे जाणून घेऊया. त्यानंतर सांगितलेलं आहे की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय अँड ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. आत्ताच आपण पाहिले की कॉर्निया काय आहे सगळ्यात आउटर सरफेस आहे, व्हेरी थिन असतो, ट्रान्सपरंट असतो. ओके, सो लाईट रेज कुठून एंटर होतात कॉर्नियामधून. ओके, मग कॉर्नियावरती काय होतं मॅक्झिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाइड द आय ॲट द आउटर सरफेस ऑफ द कॉर्निया. आता जेव्हा लाईट रेज कॉर्नियामधून आतमध्ये जाणार डोळ्यामध्ये जाणार तर तेव्हा काय होतात या ठिकाणी खूप साऱ्या लाईट रेज काय होतात कॉर्नियावरती रिफ्रॅक्ट होतात. आता ते रिफ्रॅक्ट होतात म्हणजे काय आतमध्ये जाताना एका मीडियममधून म्हणजे आता त्या लाईट रेज आधी एअरमध्ये होत्या, एअरमधून ते डोळ्याच्या आतमध्ये जाणार आहेत म्हणजे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना काय होते त्याची जी डायरेक्शन आहे त्या लाईट रेजची ती चेंज होते. त्यालाच आपण काय म्हणतो रिफ्रॅक्शन म्हणतो. ओके, सो पुढे काय सांगितलेलं आहे त्याच्यानंतर
देअर इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया. दिस इज कॉल्ड ॲज आयरिस. आणि कॉर्नियाच्या मागे जी एकदम डार्क, आता या ठिकाणी त्यांनी डार्क फ्लेशी स्क्रीन सांगितलेली आहे. मग ती कुठल्याही कलरची असू शकते, जसं की या ठिकाणी इमॅजमध्ये ब्ल्यू दाखवलेली आहे. मोस्टली इंडियन्स जे असतात तर त्यांचं जे आयरिस असतं तर ते ब्लॅक कलरचं असतं. जे युरोपियन्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये ब्ल्यू वगैरे कलर असतो. ओके, सो आता या ठिकाणी काय आहे आयरिस. आयरिस म्हणजे काय तर देअर इज अ डार्क फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया. म्हणजे कॉर्नियाच्या मागे जी डार्क आणि फ्लेशी का म्हटलं आहे तर ते जरा फ्लेशीसारखं असतं. तुम्ही बघितलं असेल डोळ्यामध्ये, तुम्हाला जाणवेल फ्लेशीसारखं आहे ते. आणि सो इट इज कॉल्ड ॲज आयरिस. नेक्स्ट आहे द कलर ऑफ द आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पर्सन किंवा पीपल. ज्याप्रमाणे लोक असतील, म्हणजे सपोज की इंडियामध्ये जे राहतात त्यांचे मोस्टली ब्लॅक कलरचे आयरिस असतात. बट जे युरोप किंवा इतर देशांमध्ये राहतात त्यांचे त्या देशाप्रमाणे किंवा त्या आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे किंवा जेनेटिकल चेंजेसप्रमाणे किंवा हेरिडिटीप्रमाणे त्यांच्या आयरिसचे कलर्स चेंज होत असतात. ओके, देअर इज अ स्मॉल होल ऑफ चेंज इन डायामीटर ॲट द सेंटर ऑफ आयरिस विच इज कॉल्ड ॲज द प्युपिल. आता आयरिसमध्ये जर आपण बघितलं तर एक छोटासा होल आहे. ओके, हे काय आहे ब्लॅक कलरचा छोटासा होल आहे. तो काय करतो स्वतःचं डायमीटर चेंज करतो, म्हणजे तो कॉन्ट्रॅक्ट होतो, तो रिलॅक्स होतो. ओके, सो त्याला आपण काय म्हणतो एकदम आयरिसच्या सेंटरमध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी प्युपिल. ओके, याला काय म्हणतो आपण प्युपिल, जे की ब्लॅक कलरचं असतं. ओके, सो नेक्स्ट आता प्युपिलचं काम काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. द प्युपिल कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. मग डोळ्यामध्ये किती लाईट एंटर होऊ शकते किंवा किती लाईट रेज एंटर होऊ शकतात हे कोण ठरवतं, प्युपिल ठरवतं. म्हणजे किती लाईटने आतमध्ये यायचं आणि ते काय कोण ठरवत असतं, प्युपिल ठरवत असतं. ओके, कॉर्नियामधून लाईट रेज आतमध्ये येतात, पण डोळ्याच्या आतमध्ये कोणाला घ्यायचं किंवा किती लाईट रेजला घ्यायचं हे प्युपिल ठरवतं. ओके, सो प्युपिल कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. इफ द लाईट फॉलिंग ऑन द आय इज टू ब्राईट प्युपिल कॉन्ट्रॅक्ट्स. आता जर डोळ्यावरती पडणारी किंवा प्युपिलवरती पडणारी लाईट जर खूप ब्राईट असेल, म्हणजे एकदम जास्त उजेड असणाऱ्या जर खोलीमध्ये आपण गेलो तर आपले डोळे जरासे बारीक होतात. ओके, आणि जसं की मी उदाहरण दिलं होतं की जर आपण सूर्याकडे पाहिलं तर सूर्याची लाईट खूप जास्त असते, खूप जास्त लाईट रेज असतात. सो आपण सूर्याकडे उघड्या डोळ्याने दुपारच्या सूर्याकडे पाहू शकत नाही, कारण ते खूप ब्राईट लाईट असते आणि त्यावेळी आपलं प्युपिल काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ते छोटे होत जातं आणि ते इतकं छोटं होतं की आपले डोळे आपोआपच बंद होतात. वाईल इफ द लाईट इज डीम, आणि जर लाईट एकदम डीम असेल इट वायडन्स म्हणजे रिलॅक्स होतं. आणि जर लाईट खूपच कमी असेल तर ते काय होतं, मोठे होतात म्हणजे रिलॅक्स होत जातात. ओके, तर अशा प्रकारे प्युपिल ठरवतं की किती लाईट रेज आतमध्ये येणार, किंवा जर ब्राईट लाईट्स असतील तर ते काय करायचं, किंवा डीम असेल तर ते वाईड होतं. हे सगळं प्युपिलचं काम आहे. नेक्स्ट, ऑन द सर्फेस ऑफ द आयरिस देअर इज बल्ज ऑफ ट्रान्सपरंट लेयर्स. देअर इज अ डबल कॉन्वेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलिन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युपिल. आपल्या डोळ्यामध्ये काय असतात, कॉन्वेक्स लेन्स असतात. कोणते लेन्स असतात, कॉन्वेक्स लेन्स. कॉन्वेक्स म्हणजे काय, असे जे फुगलेले असतात तर ते असतात कॉन्वेक्स लेन्स. ओके, सो आतापर्यंत आपण काय पाहिलं, प्युपिलपर्यंत आलो होतो. आणि प्युपिलच्या मागे जे असतं एक खूप बल्जी म्हणजे काय, असं फुगलेला भाग असतो, ट्रान्सपरंट भाग असतो, आणि त्याला आपण काय म्हणतो, कॉन्वेक्स लेन्स. ते काय असतात आपल्या डोळ्यामधले कॉन्वेक्स लेन्स. ओके, त्याला अजून एक नाव काय आहे, क्रिस्टलाइन लेन्स. असं जर प्रश्न आला की आपल्या डोळ्यामध्ये कॉन्वेक्स लेन्स असतात की कॉन्केव्ह, तर उत्तर काय आहे, कॉन्वेक्स लेन्स असतात. ओके, आणि आता साहजिकच जर कॉन्वेक्स लेन्स आपल्या डोळ्यामध्ये आहेत तर आपल्याला इमेज सरळ दिसेल का उलटी, अर्थातच उलटी इमेज तयार होणार आहे. पण आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा मात्र आपल्याला काही सरळच दिसतं. मग नेमकी ही जी उलटी झालेली इमेज आहे ते सरळ कोण करत असेल ते पण आपल्याला यातूनच जाणून घ्यायचं आहे. खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर टॉपिक आहे. सो पुढे आपण आता पाहतोय की आपल्या डोळ्यामध्ये काय असतं, कॉन्वेक्स लेन्स जस्ट बिहाइंड दी प्युपिल. द लेन्स प्रोव्हाइडेड स्मॉल ॲडजस्टमेंट ऑफ द फोकल लेंथ टू फोकस द इमॅज. सो एखाद्या इमॅजवरती किंवा एखाद्या ऑब्जेक्टवरती फोकस करण्यासाठी, आपलं फोकल लेंथ कमी जास्त करण्यासाठी त्याची ॲडजस्टमेंट कोणामध्ये असते, कॉन्वेक्स लेन्समध्ये असते. आणि हे जे वरती दिसत आहेत सिलियरी मसल्स, तर हे पण काय करतात, ते जे कॉन्वेक्स लेन्स आहेत त्याला फ्लॅट व्हायला किंवा राऊंड व्हायला मदत करतात. ओके, म्हणजे फोकल लेंथ चेंज करायला मदत करतात. सो आफ्टर दॅट धिस लेन्स क्रिएट्स रिअल अँड इन्व्हर्टेड इमॅज. कोणता लेन्स बसवलेला आहे आपल्या डोळ्यामध्ये, कॉन्वेक्स लेन्स. कॉन्वेक्स लेन्समुळे कशी इमॅज तयार होते, रिअल आणि इन्व्हर्टेड म्हणजे काय, उलटी. झाड जर असं असेल तर डोळ्यामध्ये ते कसं तयार होणार आहे, असं तयार होणार आहे. ओके, म्हणजे उलटं तयार होणार आहे, का तर आपल्या डोळ्यामध्ये काय आहे, कॉन्वेक्स लेन्स आहेत. ओके, सो
द लेन्स क्रिएट्स रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन इनसाइड द आय. तुम्हाला माहिती आहे का आपल्या डोळ्याच्या आतमध्ये एक स्क्रीन असते. जे काय इमेज या कॉन्व्हेक्स लेन्स थ्रू तयार होतील तर ती उमटण्यासाठी एक स्क्रीन असते. त्या स्क्रीनला आपण काय म्हणतो? रेटिना. ती कुठे असते? तर इथे जर आपण डोळ्याच्या डायग्राममध्ये पाहिलं तर ही काय आहे? स्क्रीन आहे. म्हणजे इथून ती इमेज तयार होणार आणि ती कुठे पडणार आहे? या रॅटिनावरती पडणार आहे. आणि एक्झॅक्ट त्या रॅटिनावरतीच पडायला पाहिजे. त्याच्या पुढे पण नाही, त्याच्या मागे पण नाही. इथे रेटिना आहे म्हणजे ती इमेज ती जी इमेज आहे ती बरोबर याच्यावरच पडायला पाहिजे. ती जर इथे पडली किंवा याच्या मागे जर पडली तर मग आपल्याला चष्मा लागतो. ओके, हे सगळं आपण डिफेक्ट्स ऑफ विजनमध्ये शिकणार आहोत. सो नेक्स्ट आहे, धिस स्क्रीन इज मेड अप ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स म्हणजे काय? जेव्हा त्या सेल्सवरती म्हणजे रेटिनावरती जे सेल्स असतात त्या सेल्सवरती जेव्हा लाईट रेस पडणार, म्हणजे आता कॉन्व्हेक्स लेन्समधून त्या लाईट रेस कुठे पडणार आहेत? रेटिनावरती. मग रेटिना अशा सेल्सपासून बनलेलं असतं की त्याच्यावर जर लाईट रेस पडल्या तर त्या सेल्स लगेच जागृत होतात. म्हणजे लाईट पडली की लगेच त्या एकदम जागृत होतात, एकदम रेडी होतात. सो इज कॉल्ड एज रेटिना. आणि त्या स्क्रीनला आपण काय म्हणतो? रेटिना म्हणतो. These cells get excited when light falls on them and generates electric signals. आत्ता सांगितल्याप्रमाणे जेव्हा त्या सेल्सवरती लाईट पडते तेव्हा लगेचच त्या एक्साईट होतात, म्हणजे अशा एकदम जागृत होतात आणि ते काय करतात? इलेक्ट्रिक सिग्नल्स जनरेट करतात. जेव्हा त्यांच्यावरती लाईट पडेल तेव्हा ते काय करणार? इलेक्ट्रिक सिग्नल्स जनरेट करणार. आता या सिग्नल्सचं काय करायचं ते बघूया. These signals are conveyed to the brain through optic nerve. आता इथे जर आपण पाहिलं तर रेटिनावरती काय तयार झालेली आहे? इमेज तयार झालेली आहे. ओके, सो इथे जी इमेज तयार झालेली आहे ही कशी असणार आहे? उलटी असणार आहे. ओके, इथे सरळ बाण असेल तर इथे कसा तयार होणार आहे? आधी उलटा बाण तयार होणार आहे. मग हे सरळ कोण करतं? तर आपला जो ब्रेन आहे तो या इमेजला सरळ करतो. ओके, सो आता ब्रेनपर्यंत ही इमेज कशी पोचवायची? तर या ठिकाणी काय दिसते तुम्हाला? ऑप्टिक नर्व. ओके, इथे काय आहे? ऑप्टिक डिस्क आहे. इथे काय आहे? ऑप्टिक नर्व. मग आपले आय जे असतात, अर्थात शरीरामधले सगळेच अवयव हे आपल्या ब्रेनशी जोडलेलेच असतात. सो आपले आय देखील ब्रेनशी जोडलेले असतात. मग इथून जे सिग्नल्स जे तयार करतात आपला आय किंवा रेटिनावरती जे सिग्नल्स तयार होतात तर ते ऑप्टिक नर्व थ्रू ब्रेनपर्यंत पोहोचवले जातात आणि आपला ब्रेन त्या इमेजला कन्वर्ट करतो. ती उलटी असेल तिला सरळ करतो आणि मग आपल्याला सरळ इमेज पाहायला मिळते. सो आफ्टर दॅट पुढे काय सांगितलेलं आहे की लेटर द ब्रेन ॲनालायसिस. मग ब्रेन आधी त्या इमेजचा ॲनालायसिस करतो, अभ्यास करतो आणि दिस सिग्नल्स या सिग्नल्सचा अभ्यास करतो अँड कन्वर्टेड देम इन सच अ वे दॅट वी प्रिसिव्ह दी ऑब्जेक्ट्स ॲज दे ॲक्च्युअली आर. आणि मग ब्रेन त्या सिग्नल्सचं ॲनालायसिस करतं. सिग्नल्स कोणी पाठवलेले असतात? आयनी म्हणजेच रेटिनावरून पाठवलेले असतात ऑप्टिकल नर्व्स थ्रू. मग या सिग्नल्सचा ब्रेन अभ्यास करतं आणि मग त्या इमेजला ते सरळ करतं आणि म्हणून आपल्याला आपल्यासमोर जे काय आहे ते सगळं सरळ दिसतं. ओके, सो पहिल्यांदा इमेज कशी तयार होते? उलटी तयार होते. का तयार होते? इन्व्हर्टेड इमेज का तयार होते? तर आपल्या डोळ्यामध्ये कोणते लेन्स आहेत? कॉन्व्हेक्स लेन्स आहेत. आणि कॉन्व्हेक्स लेन्समुळे पहिल्यांदा आपल्या डोळ्यामध्ये जी स्क्रीन आहे रेटिना त्याच्यावरती इमेज उलटी म्हणजेच रिअल आणि इन्व्हर्टेड तयार होते. आणि मग याच्यापासून सिग्नल्स सोडले जातात जे की आपल्या इथे ब्रेनला मिळतात आणि ब्रेनला या इमेजचा अभ्यास करावा लागतो आणि मग ती इमेज सरळ कोण करतं? ब्रेन करतं. आणि मग आपल्याला ती इमेज कशी दिसते? सरळ दिसते. म्हणजे बघा किती मोठी प्रोसेस आहे, पण आपल्या ब्रेनमध्ये किती ती चटकन होते. म्हणजे लगेच आपल्याला समोर पाहिलं की लगेच पुढचे ऑब्जेक्ट सगळे सरळ दिसतात. सो अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस होते. खूप मॅजिक आहे हे सगळं. आता पुढे आपण पाहूया की काय सांगितलेलं आहे नेक्स्ट पेजवरती. While seeing objects at large infinite distances, the lenses of the eye becomes flat and its focal length increases. ओके, काय सांगितलेलं आहे? फोकल लेंथ इन्क्रीज होते. कधी? जेव्हा आपण एखादी दूरवरची गोष्ट पाहत असतो, जेव्हा आपण एखादा दूरवरचा ऑब्जेक्ट पाहत असतो, खूप असं टकलावून पाहत असतो, तेव्हा काय होतं? आपले डोळे जे आहेत, आपल्या डोळ्यामध्ये जे लेन्स आहेत तर ते फ्लॅट होतात. फ्लॅट म्हणजे काय? चपटे होतात. जसं की या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. जेव्हा आपण एखाद्या दूरवरचा ऑब्जेक्ट पाहत असू तेव्हा आपल्या डोळ्याचे जे लेन्स आहेत ते कसे होतात? चपटे होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं? हा जो फोकल लेंथ आहे म्हणजे या ठिकाणी जे फोकल लेंथ तुम्ही पाहू शकताय तर हे फोकल लेंथ इन्क्रीज होतं. म्हणजे रेटिनापासून ते लेन्समधलं जे अंतर असतं तर ते वाढतं. आता अर्थातच एखादी गोष्ट अशी असते ती जेव्हा अशी होते तेव्हा एवढा डिस्टन्स वाढणारच आहे. ओके, सो जेव्हा आपण एखादी लांबची गोष्ट पाहतो तेव्हा काय होतं? आपले जे लेन्स आहेत तर ते फ्लॅट होतात आणि त्यांचं फोकल लेंथ वाढतं. ओके, नेक्स्ट, वाईल सीइंग नियर बाय ऑब्जेक्ट्स. आणि जेव्हा आपण जवळच्या गोष्टी पाहत असतो द लेन्स बिकम्स मोर राउंडेड अँड इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस.
काय होते, फोकल लेंथ डिक्रीज होते. आता सपोज की आपण एखादी जवळची गोष्ट पाहतोय तेव्हा आपले जे डोळ्याचे लेन्स आहेत तर ते कसे होतात, राऊंड होतात. म्हणजे लांबचं पाहताना ते बारीक होतात, जवळचं पाहताना ते थोडक्यात जाड होतात, म्हणजेच राऊंड होतात. सो आता एखादी गोष्ट जर राऊंड होते तर अर्थातच या दोघांमधलं डिस्टन्स कमी होणार आहे, म्हणजेच फोकल लेंथ काय होते, डिक्रीज होते. ओके, सो अशा पद्धतीने या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. दिस वे वी कॅन सी ऑब्जेक्ट्स क्लिअरली इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर डिस्टन्स. मग यामुळेच आपण लांबचे पण डिस्टन्सेस पाहू, लांबच्या डिस्टन्सचे पण ऑब्जेक्ट्स पाहू शकतो आणि जवळचे पण ऑब्जेक्ट्स पाहू शकतो. पण जर एखाद्याला लांबच्या गोष्टी क्लिअर दिसत नसतील तर मग त्याच्या विजनमध्ये डिफेक्ट आहे. मग तो कशामुळे तयार होतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची कॉन्सेप्ट शिकायची आहे, ती म्हणजे पॉवर ऑफ ॲकोमोडेशन. सो व्हॉट इज पॉवर ऑफ ॲकोमोडेशन ते आता आपण बघणार आहोत. The capacity of the lens to change its focal length as per the need is called as its power of accommodation. आत्ताच आपण पाहिले की जे लेन्सेस असतात तर ते त्यांना आवश्यक असेल त्याप्रमाणे स्वतःचं फोकल लेंथ इन्क्रीज किंवा डिक्रीज करतात. जर लांबचे ऑब्जेक्ट बघायचे असतील तर स्वतःचं फोकल लेंथ इन्क्रीज करतात, म्हणजे स्वतः कसे होतात त्याचे चपटे होतात. जर जवळची गोष्ट बघायचं असेल तर ते राऊंडेड होतात आणि त्याच्यामुळे जे फोकल लेंथ आहे तर ते डिक्रीज होतं. मग लेन्सची ही जी चपटं होण्याची किंवा फ्लॅट होण्याची किंवा राऊंड होण्याची जी काही कॅपॅसिटी आहे किंवा फोकल लेंथ इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्याची जी कॅपॅसिटी आहे तर त्यालाच आपण काय म्हणतो, पॉवर ऑफ ॲकोमोडेशन. ओके, पॉवर ऑफ ॲकोमोडेशन खूप महत्त्वाचं आहे, याची डेफिनेशन पण खूप महत्त्वाची आहे. ऑल्दो द इलॅस्टिक लेन्स कॅन चेंज इट्स फोकल लेंथ टू इन्क्रीज ऑर डिक्रीज इट कॅनॉट डू सो बियॉन्ड द लिमिट. पण हे जे आपले लेन्स असतात हे कसे असतात, इलॅस्टिक असतात. त्यांना सिलिअरी मसिल्सवरती घेतात, त्याचबरोबर ते स्वतः ॲडजस्ट करू शकतात स्वतःचं फोकल लेंथ. परंतु एक लिमिट आहे की एका लिमिटच्या बियॉन्ड ते स्वतःचं फोकल लेंथ इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकत नाही. एका स्पेसिफिक लिमिटपर्यंतच ते फोकल लेंथ वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने हे होतं पॉवर ऑफ ॲकोमोडेशनबद्दल. या फिगरचा अभ्यास आपण आत्ताच केलेला आहे की जेव्हा आपण एखादं लांबचं ऑब्जेक्ट पाहतो तेव्हा हे जे आपले कॉन्व्हेक्स लेन्स आहेत हे फ्लॅट होतात आणि ते स्वतःचं जे फोकल लेंथ आहे तर ते वाढवतात. ओके, आणि जेव्हा आपण एखादी जवळची गोष्ट पाहतो तेव्हा हेच जे लेन्स आहेत तर ते राऊंडेड होतात आणि याच्यामुळे फोकल लेंथ काय होते, डिक्रीज होते आणि त्यांच्या हेच इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला आपण पॉवर ऑफ ॲकोमोडेशन असं म्हणतो. नेक्स्ट आहे द मिनिमम डिस्टन्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम अ नॉर्मल आय ॲट विच इट इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन आय इज कॉल्ड ॲज मिनिमम डिस्टन्स ॲट डिस्टिंक्ट विजन. म्हणजे एखाद्या मिनिमम डिस्टन्सवरचं जर एखादा ऑब्जेक्ट असेल जो की आपण खूप क्लिअरली पाहू शकतो, डोळ्यावरती कुठल्याही प्रकारचा ताण न देता जर आपण पाहू शकत असू तर त्याचे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो, मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. ओके, मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. The position of the object at this distance is called the near point of the eye. आणि याला काय म्हणतो आपण, म्हणजे ज्या पोझिशनवरती तो ऑब्जेक्ट असतो, म्हणजे एका ठराविक पोझिशनवरती ऑब्जेक्ट आहे जो की आपण विदाऊट डोळ्याला स्ट्रेस न देता पाहू शकतो, तर द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट दिस डिस्टन्स, मग या डिस्टन्सवरती ऑब्जेक्टचं असणारं पोझिशन याला आपण काय म्हणतो, नियर पॉईंट ऑफ द आय. आयचं कसलं, नियर पॉईंट, म्हणजे इथपर्यंत आपण व्यवस्थित ते ऑब्जेक्ट पाहू शकतो डोळ्याला कुठल्याही प्रकारचा ताण न देता. ओके, मग अर्थात तो कोणाचा जास्त असेल कोणाचं कमी असेल, पण एका नॉर्मल आयचा किती असू शकतो, तर 25 सेंटीमीटर. किती, 25 सेंटीमीटर. So for a normal human eye, the near point is at 25 सेंटीमीटर. एका नॉर्मल ह्युमन आयसाठी तो जो नियर पॉईंट असतो तर तो 25 सेंटीमीटर असतो. आता जर याच्यापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर नक्कीच विजनमध्ये काहीतरी डिफेक्ट असणार आहे. ओके, सो द फार्थेस्ट डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम अ ह्युमन आय at which it is clearly visible without stress on the eye is called as farthest distance at distinct vision. म्हणजे काय की एखादा खूप दूरवरचा ऑब्जेक्ट, म्हणजे खूप दूरवरचा आहे तो ऑब्जेक्ट जर आपण पाहू शकतो आहे, म्हणजे एखाद्या ठराविक अंतरावरती दूरवर असणारा, म्हणजे आता आपण काय पाहिलं, जवळचा नियर पॉईंट ऑफ द विजन किंवा नियर पॉईंट ऑफ द आय आपण आता पाहिलं. मग एखाद्या दूरवरचा ऑब्जेक्ट जर आपण डोळ्याला अजिबात स्ट्रेस न देता क्लिअरली पाहू शकतो आहे तर ते काय असणार आहे, आपल्या डोळ्याचा फार्टेस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन असणार आहे. सो द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ॲट दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज फार पॉईंट ऑफ द आय. आणि मग त्या ऑब्जेक्टचं पोझिशन, म्हणजे दूरवर असणाऱ्या ऑब्जेक्टचं पोझिशन ज्या ठिकाणी आपण त्या ऑब्जेक्टला पाहू शकतो क्लिअरली डोळ्यावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न देता, त्याला आपण काय म्हणतो,
far point of the eye. For a normal human eye, the far point is infinity. ज्याप्रमाणे आपण नियर पॉईंट पाहिला की 25 सेंटीमीटर असतो एखाद्या नॉर्मल ह्युमन आयसाठी, मग फार पॉईंट किती असतो तर तो इन्फिनिटीपर्यंत असतो. म्हणजे कितीही असू शकतो, किती पण लांबचा आपला फार पॉईंट असू शकतो एखाद्या नॉर्मल ह्युमन आयचा. ओके. सो डू यू नो, एक इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे की द आयबॉल इज अप्रॉक्सिमेटली स्पेरिकल अँड हॅज अ डायमीटर ऑफ अबाउट 2.4 सेंटीमीटर. सो व्हॉट इज आयबॉल? हा जो इथे बॉल आहे तर याचं डायमीटर काय असतं 2.5 सेंटीमीटर. म्हणजे एखाद्या नॉर्मल ह्युमन आयचा आयबॉलचा डायमीटर काय असणार आहे 2.4 सेंटीमीटर म्हणजेच 240 मिलीमीटर. सो द वर्किंग ऑफ द लेन्स इन ह्युमन आय इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आणि आपल्या डोळ्याचं आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या कामामध्ये असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्युमन आयचं काम खूप महत्त्वाचं असतं. द लेन्स कॅन चेंज इट्स फोकल लेंथ टू ॲडजस्ट अँड सी ऑब्जेक्ट्स ॲट डिफरंट डिस्टन्सेस. म्हणजे आपले जे लेन्स आहेत ते स्वतःचा फोकल लेंथ वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात ॲज पर द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. सो इन अ रिलॅक्स्ड स्टेट, म्हणजे जेव्हा डोळे रिलॅक्स्ड स्टेटमध्ये असतात म्हणजे त्यांच्यावर कुठलाही स्ट्रेस पडत नसतो, द फोकल लेंथ ऑफ हेल्दी आय इज 2 सेंटीमीटर. मग तेव्हा त्या डोळ्याचं फोकल लेंथ काय असतं 2 सेंटीमीटर असतं. किती? 2 सेंटीमीटर. ओके. सो द अदर फोकस ऑन द आय इज ऑन द रेटिना. आणि दुसरा फोकस कुठे असतो? अर्थातच रेटिनावरती असतो. तर अशा पद्धतीने ही सगळी इन्फॉर्मेशन होती आपल्या छोट्याशा डोळ्यांबद्दल. आता त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या डोळ्यांमध्ये असं काहीतरी घडून येतं की त्याच्यामुळे आपल्याला चष्मा लागतो. मग चष्मे 2 प्रकारचे लागतात. एक तर आपल्याला जवळचं दिसत नसतं म्हणून आणि एक तर आपल्याला लांबचं दिसत नसतं म्हणून, किंवा थर्ड केस आहे की आपल्याला जवळचं पण दिसत नाही लांबचं पण दिसत नाही म्हणून. मग ते कधी कधी कसं होतं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.